श्री दीपक भाई भायगडे साहेबांचे इथे मात्र आगमन झालेलं आहे. विनंती करेल साहेबांना यायचं आहे, मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आताचा सामना आपण पाहतोय एके बाजूला जयवीर स्पोर्ट्स मोडकाळी विपक्ष भवानीनगर. एक महत्वपूर्ण लढत, एक महत्वपूर्ण सामना मैदानात आपण पाहतोय. भवानीनगर या संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनंती करेल पंचांना सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अजून खूप सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये आजच्या सत्रामध्ये खेळवायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे आयोजकांना. विनंती करेल भवानीनगर संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू यायचा आहे, नाहीतर 2 रनच्या पेनल्टी समोर जावे लागेल. हा मात्र प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. आपला अतिरिक्त खेळाडू नसेल तर 2 रनच्या पेनल्टी समोर जावं लागेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर अभिजित. चांगली गोलंदाजी. अकोडपेचा चेंडू, पहिला चेंडू, पहिला रीड केला, ओळखला मात्र थांबावे लागेल. राहुल उर्फ डीजे स्ट्राईक वरती असेल, जबाबदार असेल संघाचे. आता मात्र स्ट्राईक वरती ओपनिंग पेअर्स राहुल, नॉन स्ट्राईक वरती असेल प्रशांत. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर अभिजित. इथे मात्र आडव्या बॅटने खेळा क्षेत्ररक्षक असेल तिथे मात्र त्याच्याकडे जाऊन चेंडू धावेल तोपर्यंत एके धावे संतुष्ट व्हावी लागेल. चांगले क्रिकेट, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एके धावेने श्री गणेश झाला या भवानीनगर या संघाचा. एके बाजूला पाहिलं तर जयवीर स्पोर्ट्सचं मोडकवाडी विपक्ष भवानीनगर या संघातील महत्वपूर्ण लढत मैदानात आपण पाहतोय. ह्या प्रकारचा चेंडू फुल पॉवरफुल फटका ठोकलाय. चेंडू खाली असलेले क्षेत्ररक्षण कोणतेही होणार नाही चुकी. मिस्टर साहिल कोणतीही करणार नाही चुकी. कारण ज्या प्रकारे मात्र ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये झेल घेतला रिप्ले क्लास टाईप मध्ये आपण पाहतोय. मोठा फटका ठोकला क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 45 मिस्टर साहिल याने मात्र बोटांचा पिसारा केला, अलगद झेल विसावला. क्लिअर अँड क्रिस्टल क्वालिटी आपण पाहतोय. ज्या प्रकारे चेंडू हवेत गेला तिथेच कॅमेरामॅनला देखील खूप मांडले पाहिजे. ज्या प्रकारे मात्र मुवमेंट करताना आपण पाहिली रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. फटका ठोकला, चेंडू ज्या प्रकारे मात्र पाठीमागाला त्याच प्रकारे मात्र कॅमेरामॅनला देखील फोकस करून एक दर्जेदार झेल स्क्रीनवरती आपण पाहिला मिस्टर साहिल यांचा. प्रणव नवीन बॅटर मैदानात उतरलाय मिस्टर प्रणव. अभिजित चांगली गोलंदाजी, आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. शांत ठेवलं या संघाला. जिथं पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून आक्रमक करणे गरजेचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. इथे मात्र दांडी गोल झालेले आहे. पुढल्या दाराने मात्र पुढले दार बंद करून मागल्या दाराने चोरी करताना आपण पाहतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात मिस्टर अभिजित यांनी. बॅक टू द दुसरी विकेट माघारी परतावी लागेल. काय चेंडू टाकलाय अफलातून चेंडू. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या पतन माघारी परतावी लागेल. तू चल मी आ राव हे सांगता मैदानात आपण पाहतोय. नक्कीच पारितोषिक आलं या मिस्टर अभिजित यांना. जर अभिजित यांनी जर हॅट्रिक घेतली, हेळोबा चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त केली, तर दीपक भाई भायगडे साहेबांकडून 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. नक्कीच संधी असेल अभिजित यांच्याकडे, कारण विचार केला तर पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त करेल. 2 विकेट नावावरती प्राप्त करताना पाहतोय आपण. प्रणवला देखील बॅक टू द पवेलियन परतावी लागेल. नवीन फलंदाज मिस्टर श्रवण. श्रवण
हॅट्रिकचा चेंडू असेल मिस्टर अभिजित यांना. श्रवण स्ट्राईकवरती असेल. हो स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल. फमलिंग होतंय. थांबवलंय. एक धाव घेतले. नक्कीच गामी संधी होती मात्र नामी संधी होती. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता मिस्टर अभिजित. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. पूर्णपणे थांबवलंय भवानीनगर या दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकवरती बराच टाइम मात्र नॉन स्ट्राईकवरती होता. आता स्ट्राईकवरती आलाय मिस्टर राहुल उर्फ डीजे. जबाबदारी असेल संघाची या खेळाडूकडे. ह्या प्रकारचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर टोनवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता. चेंडू जाऊन विसावलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थांबवलं रोकलं या फलंदाजांना मात्र मिस्टर अभिजित. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर बल फक्त 2 धावा धावफलकावरती. 2 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले मिस्टर अभिजित. चांगली गोलंदाजी. दोन धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 धावा धावफलकावरती. 2 विकेट माघारी परतल्यानंतर डीजे आणि श्रवणवरती जबाबदारी असेल. संघ अडचणीत आहे. संघाला धावा ठोकणे गरजेचे आहे. कारण मागचा सामना पाहिला तर 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता पाहणाऱ्या या संघाला. मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी केली नाटोच्या या संघाने आणि सामना मात्र जिंकला. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर साहिल. पहिला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवेल. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करते हा संघ. ज्या प्रकारे अभिजितने गोलंदाजी केली त्याच प्रकारे साहिल देखील गोलंदाजी करतोय. गोलंदाजाला जर पाहिलं तर हाईट आहे. रनअप देखील एक चांगला रनअप आहे. ज्या प्रकारे रनअप घेऊन जातो त्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय. फ्लोअरचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला. क्षेत्ररक्षक असेल. झेल घेणार. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल धरतीला दान होईल. चांगले क्षेत्ररक्षण. धावून गेला. पाहिलं तर बोटांचा पिसारा देखील केला होता. पहिला अटेम्प्ट. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल धरतीला दान झाला. याच्यावरती धाव मिळतील फक्त आणि फक्त एक. झेल ड्रॉप झाला त्यानंतर 1 धाव मात्र घेतली. स्ट्राईक वरती जाईल राहुल. पुन्हा एकदा त्याच प्रकार क्षेत्ररक्षक असेल. 1 धावी संतुष्ट व्हावे लागेल. 1 धावेने मात्र भवानीनगर संघाची मात्र धावफलक पुढे सरकत आहे. जिथे पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचं आहे. विचार केला 4च्या घरामध्ये. जिथे दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना मिस्टर साहिल. एक चांगली गोलंदाजी. श्रवण स्ट्राईकवरती. यारकर दोबाचा खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर. क्षेत्ररक्षक असेल तिथे गॅदर करेल. फेकी करेपर्यंत 1 धावे संतुष्ट व्हावे लागेल. बॅकअप असेल. बॅकअप गॅदर करेल. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फेकी अचूक होतात. 1 धावे पुढे सरकेल. धावफलक 5च्या घरामध्ये पूर्णपणे रोखलंय या संघाने. मात्र जिथे पाहिलं तर डीजे सारखा आक्रमक फलंदाजाला देखील या वादळाला देखील शांत ठेवलं या मिस्टर साहिल यांनी. चांगली गोलंदाजी. ह्या प्रकारचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला क्षेत्ररक्षकाकडून. चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जिथे पाहिलं तर पायाने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. जिथे बॅकअप नसेल चुकी होते. किती धावा मिळतील. जिथे पाहिलं तर 1 धाव होती तिथे मात्र चुकीच्या थ्रोमुळे 3 धावा मात्र प्राप्त झाल्या. या 3 धावेने समीकरण पुढे सरकल 8च्या घरामध्ये. आठ धावा धावफलकावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना श्रवण असेल. स्ट्राईकवरती. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचाने फेटाळलाय. डॉट बॉलची सांगता. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये 2 विकेट माघारी परतल्यानंतर मैदानावरती ताबा घेतलेला आहे तो म्हणजे श्रवण आणि मिस्टर राहुल उर्फ डीजे. अंतिमच्या षटकामध्ये किती धावा हा संघ साकारेल
नजरा असतील दोघांच्या फलंदाजांवरती आणि कोणता गोलंदाज जबाबदारी घेईल, कारण आतापर्यंत पाहिलं तर अभिजित आणि साहिल यांनी चांगली गोलंदाजी केली, त्याच प्रकारे मात्र गोलंदाजी करणे गरजेचं आहे या संघाला. आतापर्यंत धावा खर्च केले 8 धावा आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केले. फुल पॉवरफुल फटका ठोकला आहे 30 आणि मात्र नोव्हेन सोडण्याने चेंडू मध्ये गॅदर करण्यात चुकी होते. सेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहिलं तर थोडासा धावून येला आला, बोटांचा पिसारा केला, मात्र चुकी झाली, फमिलिंग झाली, चेंडू धरतीला दान झाला. मात्र 2 धावा या चेंडूवरती. पुन्हा एकदा डीजे मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमक करतोय, त्याला माहित आहे धावा येणे गरजेचं आहे. थोड्याशा संघाच्या धावा कमी झाले, 10 धावा धावफलकावरती लागले, सन्मानजनक स्कोर ठेवणे गरजेचं आहे. पुढील देखील संघ मध्ये फलंदाज आक्रमक आहेत, पुढील देखील संघामध्ये एक आक्रमक फलंदाज असताना एक सन्मानजनक स्कोर ठेवणे गरजेचे असते ना. अंतिमच्या 5 चेंडूमध्ये किती धावा येतील, स्ट्राईक वरती असेल मिस्टर राहुल. पुलावरचा चेंडू फुल पॉवरफुल मोठा फटका ठोकला, यष्टिरक्षक असेल मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक धावेने धावफलक पुढे सरकेल 11च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सागर, स्ट्राईक वरती असलेला डीजे. यरकर सोबतचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर स्वरूपात धाव असेल, नक्कीच पंच शहानिशा करतील आणि आमच्यापर्यंत सांगतील डिक्लेअर स्वरूपात असेल. या चेंडूवरती देखील डिक्लेअर स्वरूपात धाव. 12 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना मिस्टर सागर यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 4 धावा मात्र खर्च केल्या. येणारे चेंडू असतील 3, अंतिमच्या 3 चेंडू. स्ट्राईक वरती असलेले डीजे काय करतोय आपल्या संघासाठी पाहणे गरजेचं आहे, कारण आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती सजलेले आहे, ते सन्मानजनक स्कोर ठेवणे गरजेचं आहे. पुढील देखील संघ खूप बलाढ्य, खूप ताकदवार संघ आहे, त्याला मात्र सन्मानजनक स्कोर ठेवणे गरजेचे असेल. सागर मात्र पूर्णपणे आपली जबाबदारी पार पाडत असताना मैदानात 12 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, आडव्या बॅटनं कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज घेऊन कडून चुकी होऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळतील 13 धावा धावफलकावरती. धावफलकावरती. अंतिमचे 2 चेंडू पूर्णपणे थांबवलं या गोलंदाजाने. ज्या प्रकारे मात्र शैली गोलंदाजी पाहतोय आपण, लाईन लेन टप्पा, त्याच प्रकारे तोच गोलंदाज तोच फलंदाज टप्पा चेंज करत असताना आपण पाहतोय. यावेळी मात्र थोडासा टप्पा बाजूला ठेवून चेंडू उसळी घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. अंतिमचा 1 चेंडू. अंतिमच्या एका चेंडूवरती जर षटकार आला तर सन्मानजनी नक्कीच स्कोर होईल. जिथे पाहिलं तर भवानीनगर या संघाकडून स्ट्राईक वरती असेल राहुल डीजे. अंतिमच्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल त्याच्याकडून होते चुकी. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल, फेकी अचूक असणे गरजेचं आहे. स्वतः जाईल फॉलो थ्रू मध्ये, फंबलिंग करतोय. तब्बल 4 धावा मात्र धावून घेतलेत. जिथे पाहिलं तर 2 धावा होते तिथे मात्र फेकी अचूक नव्हती, फंबलिंग झाले, बॅकअप नव्हता. त्यानंतरच्या अंतिमच्या चेंडूवरती 4 धावा. या 4 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 17च्या घरामध्ये येणारे चेंडू असतील 18. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 18 धावा हे समीकरण मैदानात आपण पाहतोय ऐकतोय. सकाळच्या 17 पासून हेळोबा चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं. या पहिल्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, खेळाडूंचे सहर्ष स्वागत करतो. आजचा दिवस महत्वपूर्ण दिवस. आज पाहिला तर 15 ऑगस्ट, ज्या दिवशी मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाले, ज्या दिवशी मात्र देशाचा झेंडा दिल्लीत तक्क देखील राखतो माझा महाराष्ट्र, जिथे मात्र भगवा
झेंडा, जिथे मात्र आपला तिरंगा फडकवला, जे आज मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाले, ज्या मात्र स्वातंत्र्य वीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशासाठी, आपल्या या भारतासाठी मात्र पूर्णपणे एक बलिदान देऊन आपल्या भारताला मात्र सर्वपान करून आज तोच दिवस साजरा करत आपण पाहतोय. जिथे पाहिलं तर हेळोबा चषक 2025 हे संघर्ष चला विनंती असेल मानाई देवी स्पोर्ट्सचा अमरग विपक्ष अंबोळकरवाडी, विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. हा चला सामना चालू करायचा आहे. पंच विनंती असेल भवानीनगर त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मडगवाडी संघ आपले दोन आक्रमक फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. जिथे विचार केला तर 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना पंच आपल्याला विनंती असेल जुने जे बॉल असतील ते जमा करून आपल्याकडे ठेवायचे आहेत.
हॅलो, मैदानात आपण सामना पाहतोय. एके बाजूला पाहिले तर भवानीनगर विपक्ष जयवीर रस स्पोर्ट्स मोडकवाडी. मोडकवाडी संघाला विजय होण्यासाठी 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू अतिरिक्त धावेने मात्र श्री गणेशा झालेला आहे. या इनिंगचा या सामन्याचा विचार केला तर अतिरिक्त धावा थांबवणे गरजेचं आहे, कारण जिथे पाहिलं तर 18 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र एक धाव रोखणे गरजेचं आहे भवानीनगर या संघाला. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच लाईन. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अपील केले पंचांनी, मात्र शहानिशा करतील. शहानिशा करतील पंच. जिथे मात्र पाहिलं तर एजचा अपील करताना मैदानात आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र अतिरिक्त धाव आली. त्यानंतर मात्र टीम मिटिंग केली जाईल, थांबवलं जाईल. माहिती आहे एक विकेट महत्वपूर्ण आहे, एक धाव मात्र महत्वपूर्ण आहे, कारण ज्या प्रकारे मात्र मैदानात लढत आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 18 धावांचा पाठलाग करत असताना एक विकेट एक धाव महत्वपूर्ण आहे. आता सध्याच्या घडीला मात्र सोन्याच्या भावाने मात्र एक धाव मैदानात आपण पाहतोय खर्च होताना. त्याचप्रमाणे आजच्या दिवसभरात खूप मान्यवरांची मंडळी लागेल या मंचावरती, ज्यांनी मात्र लाख मोलाचं सहकार्य केलंय. श्री हळोबा चषक 2025 मध्ये ज्यांनी मात्र खूप मेहनत, ज्यांनी मात्र कायम पाठीवरती हात कायमवरती शाबासकी देताना या खेळाडूंवरती, या पोरांवरती ज्यांनी मात्र कायम आत्मविश्वास दाखवलाय, त्यांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो माननीय श्री दीपक भाईगडे साहेबांचा इथं मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो शांताराम मोडक यांच्या हस्ते मात्र माननीय श्री दीपक भाईगडे साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती करतो शांताराम मोडक यांच्या हस्ते मात्र इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र पंच आमच्यापर्यंत वळत आहे. 2 हात समांतर अतिरिक्त धावेने मात्र पुन्हा एकदा धावफल पुढे सरकत आहेत. इथं पाहिलं तर मंचावरती मान सन्मान आदर सत्कार केला जाईल, ज्याने मात्र मान्यवरांनी खूप मेहनत, ज्याने मात्र कायम ज्यांचा हात पाठीवरती असतो ते म्हणजे माननीय श्री दीपक भाईगडे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. शांताराम मोडक यांच्या हस्ते मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्यानंतर माननीय श्री अजित मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती करतो आकाश मोडक, विनंती करतो आपणास माननीय श्री अजित मोडक साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री अजित मोडक साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. आकाश मोडक साहेबांच्या हस्ते मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे माननीय श्री किरण लक्ष्मण मोडक साहेबांना विनंती करेल, आपला देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री किरण लक्ष्मण मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो विशाल मोडक साहेबांच्या हस्ते इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. किरण लक्ष्मण मोडक साहेबांचा देखील कायम संघासाठी, कायम गावासाठी मात्र लाख मोलाचं सहकार्य असतं. इथे मात्र त्यांचा देखील मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री किरण लक्ष्मण मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे माननीय श्री आत्माराम मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो किरण मोडक साहेबांना विनंती करतो, आपल्या हस्ते मात्र माननीय श्री आत्माराम मोडक साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. किरण मोडक साहेबांच्या हस्ते मात्र इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री आत्माराम मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. धावफलकाचा विचार केला तर 5 धाव धावफलकावरती.
येणारे चेंडू असतील 12 विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. त्याचप्रमाणे माननीय श्री संतोष निकम साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती करतो दीपक भाईगडे साहेबांच्या हस्ते इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री संतोष निकम साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. या प्रत्येक साहेबांनी मात्र प्रत्येक मान्यवरांनी मात्र लाख मोलाचं सहकार्य केले. आयोजकांना कायम मात्र लाख मोलाचे सहकार्य असतं. त्यांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार करताना आपण पाहतोय मंचावरती. त्याचप्रमाणे माननीय श्री श्रीकांत पाचुपते साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती करतो माननीय श्री श्रीकांत पाचुपते साहेबांचा मान सन्मान आदर सत्कार अनिकेत मोडक साहेबांच्या हस्ते मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विनंती करतो अनिकेत मोडक साहेबांच्या हस्ते माननीय श्री श्रीकांत पाचुपते साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. गोलंदाज प्रशांत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला. मिस्टर प्रशांत पहिला चेंडू पाहिलं तर अतिरिक्त धाव खर्च करताना पुलवारचा चेंडू पुल फटकार ठोकलाय. चेंडू बराच टाइम हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल कोणती करणार नाही चुकी. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडेल झेल आणि जिंकेल मॅच. कारण पाहिलं तर बॅकअप होता. आयुष्य असो या क्रिकेट बॅकअप असणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री विशाल कोळेकर साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो ओमकार मोडक साहेबांच्या हस्ते विशाल कोळेकर साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो ओमकार मोडक साहेबांचा इथे साहेबांच्या हस्ते मात्र इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विशाल कोळेकर साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे माननीय श्री आशिष कदम साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. आशिष कदम साहेब यायचे आपला देखील इथे देखील मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो किरण लक्ष्मण मोडक साहेबांच्या हस्ते मात्र आशिष कदम साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे आशिष मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. यायचे आशिष मोडक साहेब आपला देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो रोहन मोडक साहेबांच्या हस्ते मात्र इथे आदर सत्कार केला जाईल. माननीय श्री आशिष मोडक साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. उलटा चेंडू होता सोडून दिलाय. नो बॉल. नक्कीच पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत तर नो बॉल म्हणजे पुढल्या चेंडूवरती कामी संधी असेल फ्री हिटची संधी असेल. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आताच्या चेंडूवरती एक धाव संतुष्ट व्हावी लागेल. येणारे समीकरण पाहतोय आपण. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना येणारे आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज प्रशांत कुठेतरी अतिरिक्त धावा खर्च करत असताना मैदानात अगोदरचा चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरून फटका साजावलाय. येईल विजय षटकार. या चेंडूवरती मॅच समाप्त करत असताना मिस्टर गणेश मोडक कव्हरच्या डोक्यावरून फटका सजावला. कव्हर रिप्ले क्लास मध्ये आपण पाहिलं तर यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता खोदून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने सामना मात्र विजय झालेला आहे. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघ मात्र सामना जिंकलेला आहे. हार्डलक बाडलक भवानीनगर आपला देखील चांगला खेळ राहिला. विनंती करतो नाटोजी संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचे कर्णधार विनंती करतो नाणेफेकीसाठी हजर राहायचं मंचावरती.